स्किन केअर का केलं पाहिजे? सुंदर दिसण्यासाठी ऑफकोर्स, पण फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही, तर तुमची स्किन हेल्दी आणि ग्लोईंग दिसावी यासाठी सुद्धा स्किन केअर करणं म्हणजे फार मोठा अवडंबर नाहीये. तुमची स्किन चांगली राहावी यासाठी बेसिक जे काळजी आपण स्किनची घेतो तेच म्हणजे स्किन केअर. नमस्कार, मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर स्किन केअरच्या बेसिक ज्या आहेत त्या 4-5 स्टेप्स आहेत, त्या कशा पद्धतीनं आहेत आणि आपण काय काय वापरू शकतो हेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता तुमची स्किन जर प्रॉब्लेमॅटिक असेल, म्हणजे तुम्हाला पिगमेंटेशन असेल, ओपन स्पॉट्स असतील, डार्क स्पॉट्स असतील, डार्क सर्कल्स असतील, त्यानंतर तुमची स्किन फार जास्त एक्सेस ऑइल प्रोड्यूस करत असेल, तर त्यानुसार तुम्हाला एक ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट चूज करावा लागेल. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता. आता ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे काय, म्हणजे कुठले कुठले आहेत? तर नियासिनामाइड आहे, हायलुरोनिक ऍसिड आहे, त्यानंतर रेटिनॉल आहे, त्यानंतर सॅलिसिलिक ऍसिड आहे, व्हिटॅमिन सी आहे. असे अनेक प्रकारचे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट तुम्हाला वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये मिळतील. तर तुम्हाला ते समजलं पाहिजे की तुमच्या स्किनसाठी कुठलं ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट तुम्हाला चूज करायचे. आता स्किन केअरची पहिली जी स्टेप्स आहे ते म्हणजे क्लिन्झिंग. त्यात तुम्ही जर बाहेर जात असाल, पोल्युशनमध्ये धुळीत जात असाल किंवा तुम्ही फार हेवी मेकअप करत असाल, तर तुम्ही डबल क्लिन्झिंग केलं पाहिजे. डबल क्लिन्झिंग केल्याने ते सगळं रिमूव्ह व्हायला मदत होते. तर आता मी जे वापरते ते सेटाफिलचं हे क्लिन्झर. हे कॉटन आपल्या पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचं आणि यानंतर फेस वॉशने चेहरा क्लीन करायचा. आता फेस वॉश वापरताना एक काळजी घ्यायची, जर तुम्हाला ओपन स्पोर्स किंवा पिंपल्स असतील तर तुम्ही एकदम रॅश फेस वॉश नाही वापरायचं. रॅश फेस वॉश म्हणजे काय, जे हार्ड असतं, ज्याच्यामध्ये स्क्रबिंगचं प्रमाण जास्त असतं, स्क्रब जास्त असतात, त्याने काय होतं, ओपन स्पोर्स आणखीन वाढतात. त्यामुळे एकदम माइल्ड फेस वॉश वापरायचं. मी हे सिंपलचं फेस वॉश वापरते. यामध्ये व्हिटॅमिन B5 म्हणजे पॅन्थानॉल आहे, त्यानंतर व्हिटॅमिन ई सुद्धा आहे. आता यानंतर तुमचा चेहरा डबल क्लिन्झिंग करून झाला की नेक्स्टची स्टेप येते ती म्हणजे टोनिंग. टोनर काय करतं, तुमचा जो चेहरा आहे तो चेहऱ्याची स्किन आहे ते टाईट ठेवायला मदत करतं. तर तुमची जर स्किन प्रॉब्लेमॅटिक नसेल ना, तर तुम्ही गुलाबजल सुद्धा टोनर म्हणून वापरू शकता. आता मी जे वापरते ते हे प्लमचं नियासिनामाइड प्लस राईस वॉटरचं टोनर. याने स्किन टाईट व्हायला मदत होते. आता टोनिंग करून झाल्यानंतर जे नेक्स्ट स्टेप आहे ते म्हणजे सिरम. सिरम जे आहे ना, हे तुमच्या स्किन केअरमध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतं. सिरम काय करतं, तुमचं जे पिगमेंटेशन असेल ते तर कमी करतंच, त्याचबरोबर तुमचे ओपन स्पोर्स मिनिमाइज करायला प्रयत्न करतं. त्यानंतर तुमचे जे डार्क स्पॉट्स असतील ते सुद्धा कमी करतं. नंतर तुमची स्किन जर एकदम एक्सेस ऑइल प्रोड्यूस करत असेल तर ते सुद्धा कंट्रोलमध्ये आणायचं काम सिरम करतं. आता मी जे सिरम वापरते नियासिनामाइडचं, हे मिनिमलिस्टचं 5% वालं. हे जे याचा एवढा छान रिझल्ट आलाय मला पर्सनली, कारण की माझे फार जास्त ओपन स्पोर्स होते तर ते एकदम मिनिमाइज झालेत. त्याचबरोबर आणखीन हे काय करतं, तुमचा जर अनइव्हन स्किन टोन असेल, म्हणजे तुमच्या चेहऱ्याचा जो रंग आहे एकसारखा दिसत नसेल, तर तो एकसारखा करायला सुद्धा हे फार मदत करतं. तर हे मी तुम्हाला सजेस्ट करेल आणि डर्माटॉलॉजिकली टेस्टेड आहे. तुम्ही डोळे झाकून यावर विश्वास ठेवू शकता. माझ्याकडे आणखीन एक प्लमचंच आहे नियासिनामाइड. याच्यामध्ये 5% आणि 10% दोन येतं. तुमचे स्किनचे प्रॉब्लेम किती आहेत त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठलं वापरायचं आहे. तर सिरमचा फार जास्त जो आहे तो उपयोग तुम्हाला होणार आहे. त्यानंतरची जी स्टेप आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर काय करतं, तर तुमची स्किन हायड्रेट ठेवायला मदत करतं. त्याचबरोबर तुम्हाला थोडं ग्लास स्किनचा जो आहे तो सुद्धा इफेक्ट मॉइश्चरायझर जे आहे ते देतं. मी जे वापरते ते म्हणजे पिलग्रीमचं हे ग्लो मॉइश्चरायझर. त्यानंतर माझ्याकडे आणखीन एक पिलग्रीमचंच आहे, हे ऑइल फ्री मॉइश्चरायझर. आता मार्केटमध्ये भरपूर आहे, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता. पण याने काय होतं माहिती का, स्किन अशी एकदम शाईन मारते, ग्लास सारखी दिसते. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतरची जी स्टेप्स आहे ती फार महत्वाची, ते म्हणजे सनस्क्रीन. आता तुम्ही म्हणत असाल त्यानंतर घरातच थांबतो, सनस्क्रीन लावायची काय गरज आहे? हो, तुम्ही घरात जरी थांबत असाल तरी सुद्धा तुम्ही सनस्क्रीन हे अप्लाय केलं पाहिजे. कारण जर तुम्ही या सगळ्या स्टेप्स नंतर सनस्क्रीन जर अप्लाय केलं नाही तर सगळं स्किन केअर जे आहे ते 0 आहे. कारण तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करायचं काम UV रेज पासून हे सनस्क्रीन करतं. मी जे वापरते ते हे ला शीटचं 50+ वालं सनस्क्रीन आहे. हे पण खूप चांगलं क्रीम सारखं अप्लाय होतं चेहऱ्यावर. तुम्हाला एकदम लाईट पाहिजे असेल, माझ्याकडे फिक्स डर्माचं हे सुद्धा 50+ शॅडोचं जे आहे सनस्क्रीन आहे. नंतर मी डॉट अँड कीचं सुद्धा वापरलेलं आहे, ते फार छान आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की ते सुद्धा तुम्ही वापरू शकता.
आता ह्या झाल्या आपल्या 4-5 ज्या बेसिक स्टेप्स होतात. यानंतर तुम्ही आणखीन काय करू शकता. रेटिनॉल काय करतं माहिती का, जर तुमचा चेहरा अकाली प्रौढ दिसत असेल, म्हणजे तुमचं वय कमी आहे पण चेहरा जास्त वय दाखवत असेल, तर तुम्ही रेटिनॉल यूज करा. आणि पण रेटिनॉलचं एकच आहे की तुम्ही एकदम पिंच ऑफ, म्हणजे हरभरा असतो ना आपला, तेवढं घ्यायचंय, ते फार जास्त वापरायचं नाहीये. त्यानंतर ते रोज वापरायचं नाहीये. जर तुम्ही 35+ असाल तर हप्त्यातून 2 वेळेस वापरा. तुम्ही 25+ असाल तर तुम्ही हप्त्यातून 1 वेळेस वापरा. मी हे हप्त्यातून 1 वेळेस, माझ्याकडे हे डर्माकोचं 0.3% रेटिनॉलचं फेस सिरम आहे. मी हे काय करायचं, रात्री लावायचं आणि सकाळी चेहरा वॉश करून घ्यायचा. पण यात हे रोज वापरायचं नाही, कारण रोज वापरल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला साईड इफेक्ट होऊ शकतो. 20+ वाल्या मुलींनी हे वापरायचं नाहीये. यानंतर आपण अजून काय करू शकतो, तर हायलोरोनिक ऍसिड किंवा नियासिनामाइडचे, व्हिटॅमिन सीचे फेस मास्क आहेत मार्केटमध्ये, भरपूर सारे आहेत, खूप छान छान आहेत. तर तुम्हाला जेही म्हणजे तुमच्या चेहऱ्याला सूट होईल ते तुम्ही वापरा. मी हे हायलोरोनिक ऍसिडचे जे आहे हे सिंपल आहेत, स्विस ब्युटीचे, फार जास्त महाग पण नाही आहेत. मला वाटतं की ते 99 रुपीजचे आहेत. हे तुम्ही हप्त्यातून 1 किंवा 2 वेळेस वापरू शकता. यांनी सुद्धा तुमचा चेहरा ग्लो करायला मदत होते. त्यानंतर आता हे झालं आपण बाहेरून करायचं स्किन केअर, पण आपण आतून काय आपल्या शरीराची काळजी घेतो याचा सुद्धा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर होतो. म्हणजे तुम्ही काय खाताय, तुम्ही जर ऑइली खात असाल, फार जास्त ओव्हर प्रोसेस फूड खात असाल, म्हणजे मायक्रोवेव्ह मधलं खात असाल, त्यानंतर तुम्ही मैद्याचे पदार्थ खात असाल, बेसन पिठाचे पदार्थ खात असाल, तुम्ही शुगर जास्त प्रमाणात घेत असाल, म्हणजे गोड, त्यानंतर चहा जास्त पित असाल, तरी सुद्धा तुमच्या स्किनवर त्याचा जो साईड इफेक्ट आहे तो होणार आहे. तर हे सगळं लक्ष द्यायचं. त्यानंतर वॉटर इनटेक, तुम्ही पाणी किती पिता. तुम्ही जर 2-2.5 लिटरपेक्षा कमी पाणी पित असाल तर त्याचा सुद्धा इफेक्ट तुमच्या स्किनवर होणार आहे, साईड इफेक्ट. त्यामुळे तुमचं वॉटर इनटेक हे 3.5 लिटरच्या वरतीच पाहिजे. त्याने सुद्धा तुमची स्किन हेल्दी राहायला मदत होते. तर हे होतं सगळं एकदम बेसिक ज्या गोष्टी होत्या. मी हे जे आहे ते 1 वर्षापासून फक्त यूज करते. काय झालं माहितीये का, मला हे अगोदर याची कल्पना नव्हती की आपण काय स्किन केअर केलं पाहिजे. मी फक्त फेस वॉशने चेहरा धुणे, क्रीम पावडर लावणे आणि तसंच कुठेतरी उन्हात जाणे, बाहेर फिरणे, मेकअपही तसंच त्यावर करणं. त्यामुळे काय झालं, मला एवढ्या प्रचंड प्रमाणात पिंपल्स यायच्या आणि एवढी स्किन माझी त्यामुळे जी आहे ती माझा अनइव्हन टोन पण झाला होता. तर हे सगळे जे माझे प्रॉब्लेम्स होते ना, ते हे सगळं स्किन केअर केल्यामुळे कंट्रोलमध्ये आले आणि माझा अनइव्हन जो टोन होता तो सुद्धा, माझा चेहऱ्याचा रंग एकसारखा करायला सुद्धा खूप मदत झाली. माझे पिंपल जे होते ते सुद्धा पूर्ण कंट्रोलमध्ये आलेत. मला आता पिंपल्स येत नाहीत. त्यानंतर माझे ओपन स्पोर्स आता कमी होत आहेत अजून चेहऱ्यावर, पण आता कमी होत आहेत. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जर तुमच्या स्किनला जर आणखीन जास्त प्रॉब्लेममध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घ्या, सुंदर दिसा आणि हेल्दी राहा. तर हे सगळं जे होतं ते मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटू अशाच चांगल्या माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.